व्हेरी 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 गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज सण आहे आणि ॲज युजल मला पप्पांनी शॉपमध्ये हेल्प करायला बोलवलं आहे. सो रेडी होऊया आणि पप्पांकडे जाऊया. बाय द वे माझा आउटफिट दाखवते कारण मी आज न्यू ड्रेस घातला आहे. बघू तो कसा दिसतो. चलो, सगळ्यांची मॉर्निंगची तयारी चालली आहे आणि ॲक्च्युली अक्षय तृतीयेला आमच्या घरी खूप छान जेवण बनतं. सो लेट्स सी. आज मी खूप 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 एक्सायटेड आहे गाईज शॉपमध्ये जायला, कारण पप्पांना हेल्प पाहिजे. अँड वेट, मी तुम्हाला आउटफिट दाखवते. दिस इज माय आउटफिट. मी केसेस फ्री झालेले आहे. सो आउटफिट, दिस इज माय वन ऑफ द फेवरेट शर्ट. मी पुण्याला गेले तेव्हा शॉपिंग केली होती आणि ती शॉपिंग मी अजूनही दाखवली नाही. त्यातला मी हा फर्स्ट शर्ट घातला आता. सो ती शॉपिंग मी नंतर एक छोट्या शॉर्ट्समध्ये टाकेन. लेट्स डू स्किन केअर आणि त्यानंतर रेडी होऊन पप्पांकडे जाऊ. सो लेट्स डू सम स्किन केअर, त्यानंतर नाश्ता करूया आणि मग पप्पांकडे जाऊया. हो चालेल. मिठाची म्हणजे हा झाले झाले. थोडीशी चटणी टाकली तर वेल अँड गुड. स्किन केअर करण्याआधी हेअर टाय करून घेतले. सो फर्स्ट स्किन केअरमध्ये मी वापरते नियासिनामाइड सिरम. नेक्स्ट मॉइश्चरायझर. मी ॲक्च्युली सगळे प्रोडक्ट्स एकाच कंपनीचे वापरते, जेणेकरून काही रिॲक्शन नाही येणार वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट्स. सनस्क्रीन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. तुम्ही सेलिब्रिटीजला पण बोलताना बघितलं असेल की स्किन केअरमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणतं प्रोडक्ट असू शकतं. ॲज युजल सनस्क्रीन खूप जास्त इम्पॉर्टंट असते. सो मी उन्हात काम करणार आहे, उन्हात म्हणजे बाहेर जाणार आहे, सो मला जास्त लागणार आहे सनस्क्रीन. त्यामुळे केस माझ्या फेसचं डिस्ट्रॅक्शन बनतात, त्यामुळे मध्ये मध्ये येतात, त्यामुळे मी त्यांना टाय केलं होतं, बट तरी पण ते मध्ये मध्ये येतं. माझी मम्मी बॅकसाईडला काम करते गाईज. मॉर्निंगला सगळ्यांच्याच घरी खूप धावपळ असते, तसे आमच्या घरी पण सगळ्यांची धावपळ चालली आहे सण असल्यामुळे. आणि माझे कपडे आमच्या घरात आजी जिथे असेल, जर आजी किचनमध्ये असेल ना तर भांडे वाजल्याशिवाय कामच होत नाही. सो प्लीज लिव्ह इट. आजी, जर तू थोडी कमी भांडे वाजवले तर मला बरं वाटेल जरा. तू भांडे वाजवते त्यामुळे माझी ऑडियन्स डिस्टर्ब होत आहे तुझे भांडे वाजवण्याने ना, त्याच्यामुळे म्हणते. समजी घ्या. माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट, मला परफ्यूम शिवाय माझं काम नाही होऊ शकत. सो या सो विथ माय ड्रेस आय एम रेडी. मी आता पटपट नाश्ता करून शॉपमध्ये जाते. आजी नाश्ता दे. काहीच, लेट्स इट सम ड्रायफ्रूट्स. जोपर्यंत आजी माझ्यासाठी नाश्ता बनवते तोपर्यंत आपण थोडीसे ड्रायफ्रूट्स खाऊया. सो एव्हरी डे मॉर्निंग इथे आल्यापासून सुट्ट्यांना माझी मम्मी माझ्या पप्पांमुळे रोज आम्हाला ड्रायफ्रूट्स देते, कारण आमची तब्येत खूप खराब झाली होती. आता ठीकठाक दिसते. सो थोडेसे ड्रायफ्रूट्स खाऊया. आणि अंजीर हे माझ्या स्वतःच्या घराच्या झाडाचे 2 मिनिट मी तुम्हाला दाखवते. वेट, हे जे अंजीर आहेत हे आमच्या झाडाचे आहेत. स्वतःच्या झाडाचे फ्रेश आणि हेल्दी अंजीर खाण्याची मज्जाच वेगळी. मला अंजीर खूप आवडतात आणि मी आंबे खाऊन खाऊन थकली आहे, म्हणजे पकली आहे म्हणू शकता, कारण मी आजारी पडले आंबे खाऊन. सो कोई भी चीज़ लिमिट से ज़्यादा नहीं खानी चाहिए. सो मी
माझा ब्रेकफास्ट करते आणि मग आपण शॉपमध्ये जाऊया. पहिली शॉपमध्ये आलेलो आहे. आमचा नवीन कामगार थोड्या वेळ आला होता. आमचा ब्लॉग सकाळी सुरू झाला आहे. शॉपमध्ये आज पहिल्यांदा मी आली आणि ऑलरेडी सगळी क्लिनिंग झाली नाही, तर कामगारांसाठी पहिली क्लिनिंग मला करायला लागेल. आज नवीन कामगार भरलेत आम्ही शॉपमध्ये. करेक्ट जागेवर बसलेला असं तो चेहरा. न्यू वर्कर हायर्ड गाईज. एनिवेज खूप जास्त गरम होत आहे, खूप अति गरमी वाढलेली आहे आणि थोडंसं चिल करायचं मन करतंय. सो लेट्स प्ले सम म्युझिक. मला सांग दीदी, ह्याचं ब्ल्यूटूथ कोणाला अटॅच आहे? पप्पा गेलेत बाहेर. तुझं कर. फिलिप्स. मी सांगते. थोडेसे गाणे ऐकूया, थोडीशी मज्जा करूया. आमच्या मॅडमची कामं चालले बघ. आज मी सोडून सगळ्यांनी कामं केलीत. मी आज नुसती उठून खाऊन पिऊन आलेली आहे. आज आमच्या शॉपची अक्षय तृतीया बघू कशी जाती. मॅडम आज कितीचं टार्गेट आहे अंदाजी? मी म्हणेल तेवढं. तू म्हणेल तेवढ्याचं टार्गेट ठेवू, पण ते अचीव होईल का नाही? हे असे निगेटिव्ह माणसांमुळेच तरक्की होत नाही गाईज. आमच्यासारखे पॉझिटिव्ह. ब्लर का दिसतोय कॅमेरा? आय डोंट नो. कॅमेरा क्लीन नव्हता केला त्याच्यामुळे ब्लर दिसत होता. तरी मी विचार करते मी ब्लर का दिसतेय. आता छान दिसतोय. या इथं जवळ या. 1 सेकंड फोटो असं क्लिक करू द्या. अरे 1 सेकंड तरी थांबा. कशातून किती बोरिंग आहे. छान फोटो घेत होते. ये थंबनेल में जाएगा. मॉर्निंग कस्टमर चालू झाले गाईज. चलो. तुम्हाला माहिती आहे मी एक बॅकग्राऊंडला गाणी चाललेत, बट तरी पण मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची तुम्हाला. ब्लॉग छोटासाच होणार आहे कारण जास्त मोठा नाही घेणार मी हा ब्लॉग. मे बी अति मोठे ब्लॉग्स तुम्हाला पण आवडणार नाही. बाय द वे व्हाईटमध्ये मी कशी दिसते. वॉशिंग पावडर निरमाच्या ॲडमध्ये मी जाऊ शकते ना. लईच आज वाईट दिसतंय. मी तुम्हाला दाखवते. मैं कितना भी कमीना इंसान तो मीना मीना. छान दिसतंय ना. माझी चॉईस आहे मॅडम. पुण्याला गेलते तेव्हा मस्त दिसते ना. सो आपण शॉपमध्ये आलोय आणि आपण काय कुरापती करणार नाही असं होईल का? मग आपण काहीतरी खोलाखोली करूया. चलो. जसं की मी म्हटले आपण थोडीशी खोलाखोली करूया. तर आमच्या मॅडम म्हणतात या कोपऱ्यामध्ये खूप भंगार पडलंय तर ते खोल. कामं करून घेत नाही माझ्याकडनं. हां नाही खरंवाली करूया आपण. थांबा फ्रेंड्स, आपण चहा पिऊन येऊया खाली जाऊन. तुम्हाला दाखवते खाली कंडिशन काय आणि आम्ही त्या कंडिशनमध्ये चहा प्यायला चाललो. मी खाली चहा प्यायला चालली आहे. ते त्या खालच्या शॉपमध्ये खूप मुलं असेल तरी आम्ही बिल्लाच्या सारखंच. कधी जाणार मुलं? चहा प्यायला जाणार आहे पण थोडी गर्दी कमी होऊ द्या. काश हा पिंपल एक तीळ असता. बघा ना कसं आलाय. मला मच्छर पण कुठे येऊन चावतात माहिती आहे का? गाल आलाय. पिंपल नाही मच्छर चावतात. ह्या फोनचं आणि कोणता आहे हा? iPhone 14. iPhone 14 शूटिंग करू आपण. याचा व्हिडिओ का नाही बनवला पप्पा? व्हिडिओ बनवायचा नाही. फोटो काढला मी. ते आपण जे 9 आणि 4 13 फूट ही आपण ती गेले ती काय स्कॅनर आले मी पण आले. गाईज मी रब्बर लावून आले नाही, मी क्लच लावून आले होते. हा आणि माझे हेअर्स ड्राय झाले होते आता. सो हेअर ड्राय झाल्यावर मला त्याला टाय करायचं असतं.
पण माझ्याकडे रबर नाही त्यामुळे मी जुगाड केली. इसे बोलते हैं जुगाड. तो मैंने किया. गाइस कळशी कन्सिस्टन्सी भांडवलं. रात्री घे, आपण नाही तर मोठं नाही. त्यात तरी दाखवण्यासारखं पण नाही. उगाचच पळ कशी कस्टमरला बोलावण्यासाठी दीदीला पळायला लागली. तिची कळशी नीट नाहीये. माझी कळशी नीट नाही पण दीदी तू कशी दिसतीये माहिती इकडे. आमची दीदी ते डॉल माहिती आहे लबुबू. नाही ती यात्रेत एक डॉल मिळते मग तिला हटकू असते पण तिला लय झगामागा घातलेला. एक्झॅक्टली सेम दिसतीये माझी दीदी. तिकडे फिरवलं. चलो गाइस मिलते बाद. हे नाही तर ही नाही चांगला. हे जे तू मगाशी केलं ना त्याच्या हे बनणार मी बनणार आता. कळशी घ्यायचं कळशी कोणालाच माहित तुम्हाला माहिती आहे कळशीचं मी सगळ्यांना माहिती. हिंदी मी में ही सगळे रिकाम टेकडेच असतात. मेरे ऑडियंस कैसे नहीं बोलने का निकल तो यहाँ से. मैं नहीं सुन सकती है. हाय दैया ओ मेरे भैया. सुअर को हाय दैया भैया का कॉल आ गया. मेरे लावताय. फ्रेंड्स आत्ताची क्लास मी बसवली आहे फोनची. मी तुम्हाला दाखवायचं होतं की फोनची क्लास कशी बसवतात फ्लेक्स. आणि मी खूप काम करून थकली त्यामुळे मी चिप्स खाते आता. चिप्स खायचे. आमच्या मॅमची जिंदगी चिप्सवरच आहे. पप्पांना दाखवणार मी पहिला हा ब्लॉग. शिवा गाईस शिवा आता बोला. मी असंच करते मारलं जाते गाईस मला अन्याय. खुद का बचाव कैसे करे कॅमेरा ऑन करे सबसे पहिले फर्स्ट एड आहे सेफ्टीचं. कॅमेरा ऑन केला ना माणसांचे सगळ्यांचे रंग बदलतात असे स्पीडने. पण आय विश की हा ब्लॉग पप्पा नाही बघणार. फुल जा भाई. माझ्या शिरात आणलेलं बघूनच कळत असेल. वा ओ शिट कॅमेऱ्यात पण हे क्लिअर दिसत नसेल बट फोन बघा किती छान आहे. खरंच खूप मस्त फोन आहे. कारण माझा फोन IQचा आहे आणि माझा फेवरेट फोन आहे हा. माझा फोन खूप 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 छान काम करतो. फोन बक्से के अंदर हमने कुछ नहीं किया. मी फोन नव्हता खोलला. मला माहित नाही ते काय झालं. मी 2 फोन खोलले. मी सकाळी बोलले होते मला फोन खोलणार. हे बघा गणपती बाप्पा. ही सेम यात्रेतल्या भाऊलीसारखी दिसते. सेम टू सेम. 19-20 का फरक आहे बहन. दोघले लोक. ओके आपण बिग बॉस बघूया. चलो फायनली फोनचा. वेलकम टू Vivo 5G. आमच्या घरात मस्ती चालली आहे गाईज. आणि आम्ही घरी आलेलो आहे शॉपमध्ये काम करून आणि सगळ्यांची मस्ती चालली आहे. याचा इकडे कालवा त्याचा तिकडे कालवा. सो आता आम्हाला डिनर करण्याचा टाईम झाला आहे. सो आम्ही डिनर करतो. बाय द वे अक्षय तृतीया खूप छान गेली. मी तर खूप मस्ती केली आहे शॉपमध्ये. ते तर तुम्ही फुल व्हिडिओ बघितलेच असेल. आणि आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.
जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल. टडा. बाय द वे हॅपी अक्षय तृतीया गाईज. गुड नाईट.